बुलढाण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। तत्पूर्वी त्यांनी शेगाव इथं सपत्नीक पोहोचून श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणारा हाच खरा भूमिपुत्र असतो, स्वतःची इस्टेट वाढवणारा भूमिपुत्र नसतो, अशी प्रतिक्रिया खेडेकर यांनी यावेळी दिली। हे पहा, आता 8 तारखेला विड्रॉल आहेत, त्यावेळेस खरं चित्र स्पष्ट होईल। 14 मध्ये एखादं मला वाटतं 13 जण विड्रॉल करतील, मी बिनविरोध होईल, टक्करचाही प्रश्न नाही पडणार। आज गजानना चिरणी आपण दर्शन घेऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलाय, काय साकडं घातलंय? संत गजानन माझं दैवतच आहे, नेहमीच मी तिथे जात असतो। आजही गेलो। गजानन महाराजांना एकच साकडं वजा विनंती केली की या जिल्ह्यावर ज्या अविकासाचा जो कलंक लागला, गद्दारीचा जो कलंक लागला, भ्रष्टाचारी, आणि आपण पाहिलं ॲफिडेविटमध्ये की कुठंतरी 2009मध्ये ज्याची प्रॉपर्टी 1,27,00,000ची आहे, ती आज 15 वर्षात 16,31,00,000 कशी होते? त्यावेळेसचे सोयाबीनचे भाव जर तुम्ही पाहिले, कापसाचे भाव पाहिले तर 2200 रुपये सोयाबीन, कापूस 3,500। आज कापूस 3,500चा 15 वर्षातही दाम दुप्पट होत नाही। सोयाबीन 2,000चं 2200चं आज 4200 विकला तर तेही 4400 होत नाही। मग काय झालं असं? याला भूमिपुत्र असा असतो? शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव देणारा खऱ्या अर्थानं भूमिपुत्र असतो। या ठिकाणी स्वतःची इस्टेट वाढवणारा भूमिपुत्र नसतो।